प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंवर आरोप केले। राणेंच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। माझं जर काही बरं वाईट झालं तर त्याला नारायण राणे जबाबदार असतील असं महाजन म्हणतात। तर त्यावर नितेश राणेंनी आता प्रकाश महाजन यांच्यावर पलटवार केलाय। मी बाकी चिरीमिरींना ओळखत नाही असं नितेश राणे म्हणतात। मी केवळ दिवंगत प्रमोद महाजन यांनाच ओळखतो असंही नितेश राणे यांनी म्हटलंय। सांगा तुम्ही कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेड्यूल ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतो। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। तुम्ही कधी सभ्यता सोडून टीका कोणावर केली नाही आजपर्यंत। तुम्ही सगळे मला ओळखताय। कोणी भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला? कारण मी खरं बोललो, त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला। माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय। आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो, बाकी चिरीमिरी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही। मी तर कोणच्याच नारायणाला ओळखत नाही असं म्हणलं तर किती वाईट वाटेल। मी सन्माननीय माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार श्री नारायण राणे यांचे पुत्र म्हणून यांना ओळखतो। त्यांनी मला ओळखावं अशी माझी अजिबात इच्छा नाही। अशा माणसाची मला ओळख सुद्धा करून घ्यायची नाही। माझी काय ओळख आहे त्यांना झालेली आहे। कुठं चिरा पाडायच्या तर कुठं मिरा घातल्या ते सगळं गेलेलं आहे। त्यामुळं काही मला काही हे नाही। त्यांच्यात आम्ही चिरेमिरी मला काय त्याचं काय कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन नोकरीला द्यायचं काय मला? नितेश राणे यांनी आमच्या पक्षाची अक्षरशः म्हणजे खिल्ली उडवली, तर कधीतरी ह्याचा उद्रेक होणार ना। आणि पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून प्रकाशजी महाजनांनी त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही। लोकशाही आहे ना, तुम्ही टीकेला प्रतिक्रिया ही मिळणारच। तुम्ही तेवढी सहन करायची तुमची ही ताकद असली पाहिजे, राजकीय ताकद असली पाहिजे। तुम्ही राजकारणात आहात। नारायण राणे साहेबांना पुन्हा हे सगळं ट्विट करायची काय आवश्यकता नव्हती, धमक्या द्यायची काय आवश्यकता नव्हती। नारायण राणे साहेब एकीकडे म्हणतात की राज ठाकरे साहेबांचे आमच्या सांगण्यापलीकडचे संबंध आहेत। मग सांगण्यापलीकडचे संबंध आहेत तर तुम्ही तुमच्या पुत्राला आवर घालणं हे अपेक्षित आहे ना। आम्हाला काड्या घालायची सवय नाही, पण कोणी काड्या घालत असेल तर त्याला रोखणं हे आम्हाला समजतं। नारायण राणे साहेब, तुमच्या मुलावर टीका केल्यावर ती टीका तुम्हाला झोपली आणि ती एका वयस्कर नेत्याने केली होती। खरं तर तुम्ही निवडून आलात, तुमचे चिरंजीव निवडून आले, याबद्दल दुमत नाही। परंतु ते निवडून येताना किती पक्ष बदलले हे पण आपण वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे। पण प्रमोद महाजनचे चिरंजीव बंधू म्हणून आज महाजनेकडे पद असेल पद नसेल ते निवडून आले नसतील, परंतु प्रमोद महाजनांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत एवढं भान ठेवून तरी तुम्ही केलं असतं तर ती तुमची वैचारिक प्रवृत्ता राहिली असती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।